दंडवत हो। दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 15 क्रमांकाचं दृष्टांत श्रवण करणार आहोत। दृष्टांत आहे खड्या खुबट्याचा, म्हणजे जे खडे आहेत किंवा दगड पाषाण आहेत त्या संबंधित हा दृष्टांत आहे। परंतु हे दगड कुठले आहेत, समोर दिसणारे आहेत की अजून कुठले आहेत? दगडांमध्ये फरक आहे। दगड दगडच आहे, पण तो दगड कुठे आहे त्यावरून त्या दगडाच्या बाबतीतली जे काही शक्यता आहेत, त्या दगडाच्या संदर्भातले जे काही निर्णय आहेत ते बदलत असतात। आणि म्हणून आजचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत समजण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। की आपल्याला असं वाटत असतं की आम्हाला देवाचं सगळं कळतं, आम्ही खूप वर्षाचे उपदेशी आहोत, आम्ही खूप वर्षाचे दीक्षित आहोत, नुसतंच ग्रस्त वास्तविक नाही, सगळेच आले त्याच्यामध्ये। किंवा आम्ही खूप अभ्यास करतो म्हणजे आम्हाला सगळं कळालं, किंवा आता देव प्राप्त करणं काही सोपं आहे, मला असं वाटेल की मी आता संन्यास वेश घेतला म्हणजे आता देव भेटलेच मला, असं ज्यामुळे आपल्याला वाटतं की देव म्हणजे आपल्याला असं साधारण वाटायला लागतात, त्या लोकांसाठी हा दृष्टांत आहे, त्या विचारांसाठी हा दृष्टांत सांगितलेला आहे। आधीचे दृष्टांत आपण डोळ्याचा बघितलेला आहे की संत सामुग्री आणि असंत सामुग्री दोन्ही सामुग्री आपण बघितलेल्या आहेत। जीवाकडे दोन्ही गोष्टी आहेत, चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे। आता इथे आपल्याला डोळ्याच्या दृष्टांतामधनं तेज सामुग्री आपण वाढवली पाहिजे हे आपल्या लक्षात आलं, म्हणजे संत सामुग्री वाढवली पाहिजे। आणि सोबतच परमेश्वराच्या बाबतीमध्ये जर का परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर विधी जो आहे, विधी वाढवला पाहिजे, इष्टदायक क्रिया ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे। संत क्रियेने परमेश्वर, संत सामुग्रीने परमेश्वर प्राप्त नाही होणार, त्याच्यासाठी विधी आणि इष्टदायक क्रियाच कराव्या लागतील। तुम्ही कर्मराटीतनं आलेले आहात, इकडे या धर्मामध्ये आलात आणि तिकडचे जे काही नियम आहेत ते तुम्ही इथे लागू केले तर ते चालणार नाहीत, है ना। तुम्ही शेतकरी आहात, एका पिकासाठी जे काही नियम असतात तेच नियम दुसऱ्या पिकासाठी नसतात बरं का। दुसऱ्या पिकाचे नियम वेगळे असतात। काही पिकांना हिवाळा लागत असतो, काही पिकांना पावसाळा लागत असतो, म्हणजे प्रत्येक जे काही पिकं आहेत त्यांच्यामध्येच फरक आहे। त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला संत सामुग्री आणि इष्टदायक विधी किंवा परमेश्वराने सांगितलेले विधी याच्यामध्ये फरक आहे, तो फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे। आपल्याला वाटेल की आपण जे काही आपल्याला माहिती आहे तेच आपण परमेश्वरासाठी पण लागू करू, तर ते तसं जमत नसतं। त्या ठिकाणी परमेश्वर प्राप्त करण्याचे विधी विधान हे वेगळे आहेत आणि इतर गोष्टी प्राप्त करण्याचे विधी विधान जे आहेत ते वेगळे आहेत। दोन्ही एकत्रित करून तुम्हाला इथे चालणार नाही। आणि म्हणून इथे सांगतात की संत सामग्रिया परमेश्वरास लागू ऐसी बुद्धी उपजे। संत सामुग्रिया म्हणजे संत सामुग्रीमुळे परमेश्वर आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतो असं आपल्याला वाटतं बरं का। कारण की आपल्याकडे काय 90 जाप्पे या प्रकार आहेत, आपल्याला असं वाटतं की 90 जाप्याने सगळं मिळतं तर देवही त्याच्याने मिळेल, तर तसं नाही। परमेश्वर ज्या पद्धतीने भेटला पाहिजे त्याच पद्धतीने तो भेटणार आहे। किंवा संत सामुग्रीने तुम्हाला चैतन्य देवतेपर्यंत जे काही फळ असतील, सुख असतील ते सगळं प्राप्त होतं, सिद्ध्या असतील ते प्राप्त होतं, तसं परमेश्वर भेटतील असं नाही। संत सामुग्रीने जे प्राप्त होतं त्याच पद्धतीने परमेश्वरही प्राप्त होतील असं जर का आपल्याला वाटायला लागलं तर मात्र ते तसं नाही।
असं लागू ऐसी बुद्धी उपजे. असं लागू म्हणजे एकदमच आपण परमेश्वराचं महत्वच ठेवत नाही, एकदम आपण हलक्यामध्ये घेतो की सहजपणे देव मला सहज भेटतील. असं जे काही बोलणं आहे, या बोलण्यामध्ये तुमच्या आचाराची तपश्चर्या असणं, ह्या पद्धतीने बोलणं एक वेगळं आहे. देव मला भेटतीलच हे तपश्चर्येचं जे काही तुमचं सुरू आहे साधन, त्या माध्यमातून बोलणं हा एक प्रकार वेगळा, आणि एक अहंकाराने बोलणं हा एक प्रकार वेगळा आहे. आणि शक्यतो तपश्चर्या ज्यांची आहे ते बोलतच नाहीत. माईम भट्टांसारखे व्यक्ती विचारतात मला देव होईल का, परंतु ज्यांची तपश्चर्या नाही, ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, ते मात्र काहीतरी अहंकाराने काही ना काही बोलत राहतात ना. ज्यांच्याकडे पूर्ण त्या डब्बा जर का चिल्लरनी भरलेले आहे, आता चिल्लर वाजेल का त्याच्यामध्ये, परंतु ज्यांच्याकडे कमी पैसे असतील तर मग त्याचा खणखणाट जास्त असतो. तशा पद्धतीने ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते लोक आत्मचिंतनामध्ये रमलेले असतात, आणि ज्यांच्याकडे ज्ञान त्या स्तराचं नाहीये तर ते लोक थोडेसे खळखळ त्यांची सुरू असते. आणि म्हणून आपल्याला ज्ञानाने जो अहंकार येतो, त्या अहंकारातनं आपले समज ज्या असतात, आपल्याला वाटणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या कितीतरी अंशी चुकीच्या असतात बरं का. परंतु आपल्याला असं वाटतं नाही, आपल्याला सुचलेलं आहे म्हणजे ते बरोबरच आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून परमेश्वर असं लागू ऐसी बुद्धी उपजे म्हणजे परमेश्वर सहज प्राप्त होईल असं आपल्याला वाटायला लागतं. आम्ही एवढा देवदेव करतो है ना. आता मार्गशीर्ष लागलेला आहे, तुमचा आवडता महिना एकदम. मार्गशीर्ष महिन्यात एवढं लोक स्मरण करतात, एवढं स्मरण करतात की दत्तात्रय प्रभू निघतातच तुम्हाला घ्यायला, की आता त्यांना घेऊनच जाऊ सोबत. तेवढ्यात तुम्ही त्या मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती करता आणि ते संपून टाकतं स्मरण. मार्गशीर्ष महिना संपला की स्मरण चालतं का आपलं काही? मग कोणी दत्तात्रय प्रभूंना आठवत नाही, काय नाही, फक्त तेवढ्या महिन्यापुरतं आपलं चालतं तेवढं. मग तेवढ्या महिन्यात भजन दत्तात्रय प्रभूंची, आरत्या त्यांच्या, स्तवन त्यांचेच, जय जयकार त्यांचाच. एक महिना तो संपला की सगळं शून्य होऊन जात असतं. मग आपल्याला वाटतं की आम्ही एक महिना जर का देवदेव केलेला आहे म्हणजे आता देव आम्हाला होणारच. आता परत 11 महिने आम्हाला ताप आला नाही पाहिजे, सर्दी खोकला शिंका काहीच नाही आलं पाहिजे, आणि 1 महिना देव केलेला आहे आम्ही. असं लागू ऐसी बुद्धी उपजे म्हणजे आपल्याला असं वाटतं की एवढ्या देवदेव केल्याने आपण जिंकलो, तर तसं नाही. जय परी तो काही सेन ही न पविजे. परमेश्वर तुम्ही जे विधिविधान करता त्या विधिविधानाने तो पावन होणार नाही, त्या विधिविधानाने तो पावन होत नसतो. तुम्हाला परमेश्वराने जे विधी सांगितलेले आहेत तेच विधी करावे लागतील तर ते पावन होणार आहे. बघा, खीर आणि बासुंदी जवळजवळच आहे की नाही, दुधापासूनच बनतं, पण खीर बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि बासुंदी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. ते जर का विशिष्ट याच्यामध्ये असेल तर त्याला तुम्ही खीरच म्हणणार, त्याला बासुंदी म्हणताच येणार नाही. एका ठिकाणी आम्ही बासुंदी बनवलेली, ते म्हणाले की गाईच्या दुधाची बासुंदी चांगली बनते. म्हटलं ते अवघड आहे बनायला, त्याच्यात काही खवा टाकता का? नाही नाही नाही, खवा बिवा काही टाकायचं नाही, तशीच बनते. म्हटलं अवघड आहे ते. आम्ही जवळजवळ 5 तास ते दूध आटवत होते, ते काही बासुंदी बनलीच नाही, अजून नाही बनली. त्याची खीरच आम्ही म्हटलं आता त्याच्यात साखर टाका आणि ते काहीतरी त्याच्यात काही शेवया वगैरे टाकून त्या खीर करून टाकत, याची बासुंदी होत नसते. त्याच्यासाठी मग तेच दूध लागतं किंवा तसंच ते खवा मावा काय टाकायचं तो टाका. म्हणजे आपल्याला तीच पद्धत आणि ते पद्धत करताना तेच साधन लागतं, तेच माध्यम लागतं. ते सगळ्या गोष्टी साधल्या गेल्यानंतर परमेश्वर भेटतात. आत्ता जे आपण काही गोष्टी करतोय त्याच्याने तुम्हाला फक्त मानसिक समाधान भेटेल, परमेश्वर भेटणार नाहीत. म्हणून हा दृष्टांत इथे स्वामींनी सांगितलेला आहे. आणि तो दृष्टांत का सांगितलेला आहे त्या संदर्भातली लीळा आपण बघूया. पूर्वार्ध 541 क्रमांकाची लीळा आहे.
साठ्या आव्हानी आगाधत्व निरोपणे. साठ्या आव्हानी म्हणजे विद्यार्थी आहेत किंवा मुलं आहेत तरुण दशेतले, त्यांच्या संदर्भातला हा विषय आहे. गोसाव्यांसी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर. उदयाचा म्हणजे अजून काय अर्थ सांगितला उदयाचा? त्या शब्दामध्येच अर्थ आहे. उदय काळीचा. उदय काळीचा उदय काळीचा म्हणजे सकाळचा पूजावस्त्र स्वामींना संपन्न झाल्यानंतर गोसावी सत्यादेवीच्या देवळाशी बीजे केले. सत्यादेवीच्या ते मंदिर आहे तिथे स्वामी जातात. सरीसे उपाध्य असती जाण उपाध्य स्वामींच्या सोबत आहेत. दोन्ही दारवंडा श्री करी धरुनी भीतरी अवळो केले. स्वामींनी दोन्ही दारवंडा म्हणजे दरवाजा असतो ना, दरवाजाला ती चौकट असते है ना, चौकटीवर दरवाजा लावलेला असतो. कधी केलं निरीक्षण तुम्ही? चौकटीवर दरवाजा असतो म्हणजे आपण जेव्हा केव्हा आतमध्ये डोकावून बघायचंय तर दरवाजाच्या दोन उभ्या म्हणजे त्या चौकटीच्या उभ्या ज्या पट्ट्या आहेत त्याच्यावर आपल्याला हात ठेवून आतमध्ये डोकावं लागणार आहे. तशा पद्धतीने स्वामींनी काय केलेलं आहे, त्या दरवाजाच्या चौकटीवर श्रीकर ठेवून आतमध्ये स्वामी डोकावलेले आहेत. आतमध्ये अवलोकन करतात स्वामी. तव भीतरी चाटुर्वे पडते होती. विद्यार्थी वर्ग आहे, तरुण आहेत, त्यांचा अभ्यास काहीतरी सुरू आहे. तेही म्हटले चांगदेव रावळो या, चांगदेव रावळो या. स्वामींना ते नावाने हाक मारतात, चांगदेव रावळ या, चांगदेव रावळ या. गोसावी तैसेच बीजे केले आणि स्वामी तसेच बीजे करतात. मग मार्गी उपाधी म्हणितले आणि उपाध्यभास नंतर स्वामींना म्हणतात जीजी कैसे महाजनाचे मुलं मातले असती. हे मुलं कसे बघा उद्धट सारखे बोलतात. चांगदेव रावळ या, स्वामी या, गोसावी या असं काहीतरी म्हटलं पाहिजे होतं. जीजी या असं म्हटलं पाहिजे होतं. चांगदेव रावळ या, चांगदेव रावळ या. उठावं त्यांनी काय केलं पाहिजे, उठलं पाहिजे. आपल्याकडे जर का कोणी अधिकाऱ्यांना आले वगैरे काय तर आपण काय केलं पाहिजे, उठलं पाहिजे. देवाला विडा ठेवताना आपण काय केलं, उभे राहिलो, उठलो आपण. तसं दंडवत करताना आपण काय केलं पाहिजे, उठलो पाहिजे. जागेवरूनच दंडवत करायचा नसतो. आपल्यापेक्षा प्रतिष्ठित असतील तर उठून उभं राहून दंडवत जो आहे तो केला पाहिजे. गोसाव्यांशी दंडवत करावे म्हणजे उठावं, आधी जागेवरून स्वामींना दंडवत करावं, श्रीचरणा लागावे. ते नाही म्हणजे हा कुठलाच विधी त्यांनी केला नाही. म्हणजे एक सन्मान जो असतो, एक आदर भाग जो असतो, म्हणजे हा काही विधी नाही आहे. परंतु तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीविषयी आदर असेल, सन्मान असेल तर आपोआपच ह्या प्रक्रिया आपोआप घडतील है ना. आपल्या आवडते जर का कोणी आले पाहुणे वगैरे तर आपण जागेवरच बसून राहतो का, लगेच उठतो आपण है ना. साप आल्यानंतर बसून राहतो का, काय करता तुम्ही? साप जर का आला समोर तर बसून राहणार का, नाही, उठणार लगेच आपण. त्याला आता सन्मान देणं आहे का, ते त्याला सन्मान देणं नाही, ते भीतीने आपण उठत असतो. परंतु ज्याच्याविषयी आपल्याला आवडी आहे, ज्याच्याविषयी आपल्याला आपुलकी आहे, ज्या व्यक्तीविषयी आपल्याला एक प्रेम भाव आहे, त्या व्यक्तीविषयी आपण स्वतः उठत असतो आणि मनाने उठत असतो. म्हणजे अशा पद्धतीने जर का स्वामी आले किंवा स्वामींचे आत्ताच्या काळात आपण धरलं तर अधिकरण असतील, साधू असतील, वासनिकही उपदेशी मंडळी जरी असतील तरी देखील, आता तुम्ही बघितलं ना, आपण मार्गात गेलो, ग्रस्त मंडळी मार्गात गेले त्यांचंही स्वागत केलं जातं की नाही. मार्गातले जे साधू मंडळी असतात ते स्वागत करतात म्हणजे अरे ते उठतात, अरे या 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 वगैरे वगैरे, तुमची व्यवस्था ते करतात वगैरे. हे एक प्रकारचं स्वागतच आहे एक प्रकारे. अर्थात त्यांनी ते करू नये आपलं ग्रस्त मंडळीचं, परंतु त्यामध्ये आपुलकी आहे, प्रेम असल्यामुळे ते स्वाभाविक त्या गोष्टी होत असतात. आणि मग स्वामी म्हणतात अंगा हे नेणो काही एक ते तुम्हासी की.
आता ते म्हणतात की हे म्हणजे आम्ही नेनोकाई म्हणजे आम्ही कोण आहोत, काय आहोत, ते एक तुम्हासी की म्हणजे हे या लोकांना ते माहिती नाही की आम्ही कोण आहोत. जसं आता मी कुठे प्रवासात असलो वगैरे तर काही लोक समजा मला काहीतरी काम सांगू शकतात, त्यांना काय माहिती आहे की हे कोण संन्यासी आहेत का काय आहेत वगैरे लक्षात नाही येऊ शकत. किंवा एखादे अधिकरण असतील, त्यांना त्यांची सेवा आपण करतो, पण एखादा व्यक्ती त्यांना काहीतरी काम सांगू शकतो, होऊ शकतं तसं. त्या व्यक्तीला माहिती नाही की हे कोण आहेत, ते आपल्याला माहिती आहे ते बाबा आहेत, आपण त्यांना बोलू अरे ते बाबा आहेत, तुम्ही त्यांना कसं काय काम सांगितलं. परंतु या ठिकाणी ते फक्त आपल्याला माहिती आहे वैयक्तिक, बाकीच्या लोकांना माहिती नाही की ते कोण आहेत, काय आहेत वगैरे वगैरे. आणि म्हणून स्वामी सांगतात की हे तर तरुण वर्ग आहे, लहान मुलं आहेत, त्यांना काय माहिती. हे नेनो काही एक ते तुम्हासी की आम्ही कोण आहोत, काय आहोत, ह्याचं महत्व तुम्हाला आहे, कारण की ज्ञान आहे. आता साधारण एखादा माणूस बघितला तर आपल्याला कळतं का तो कोण आहे, काय आहे. अरे कोणीतरी सांगतंय मोठे अधिकारी आहेत बरं का, मग आपल्याला कळतं की अरे. तर तसं स्वामी आता आपल्या समोर आले तर आपल्याला काही कळेल का. मुळातच ते स्वामी आहेत की नाही हेच कळणार नाही आपल्याला. आता आपण सुद्धा याच विद्यार्थी जे आहेत त्यांना आपण सुद्धा नावं ठेवू, परंतु मुळातच आत्ता या घडीला आपल्या समोर स्वामी आले तर आपण त्यांना ओळखूच हे कशावरून आहे, नाही ओळखता येत. एखादी व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर ते ज्ञानी आहे का अज्ञानी हे तुम्हाला ओळखता येणार नाही, मला ओळखता येणार नाही. तसं परमेश्वर समोर आले हे सुद्धा आपल्याला सहजपणे ओळखता येणार नाही. परमेश्वर जाणविती है ना, त्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे, या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे न पडले. परमेश्वर जेव्हा स्वतःचं ज्ञान देतात, जाणीव करून देतात, तेव्हा जाणीजे. आणि परमेश्वर जेव्हा स्वतःच्या स्वरूपामध्ये पावन करतील तेव्हाच त्यांच्या स्वरूपात आपण पावन होणार आहोत. एरवी परमेश्वराची जाणीव असं उगाचच कोणीतरी सांगितलं म्हणून होणार नाही, त्याच्यामध्ये परमेश्वराचा मनोधर्म असला पाहिजे. यासी काही म्हणजे तुम्हाला जेवढं माहिती आहे आमच्याबद्दल, यांना तर काहीच माहिती नाहीये, त्याच्यामुळे यांना तुम्ही काय बोलून उपयोग नाही. हे अगाधाचे अगाध आणि आमचा म्हणजे परमेश्वराचा, परमेश्वर स्वरूपाचा जो गाध आहे तो लागणं सर्वसामान्य व्यक्तीला अवघड आहे. ज्ञानीयाला सुद्धा, जे व्यक्त अव्यक्ताची चर्चा करतात त्यांना सुद्धा परमेश्वराचं अगाधत्व लक्षात यायला म्हणजे खूप मोठं, जे त्यासाठी अप्रोक्ष ज्ञानच व्हावं लागेल, नंतर सामान्य ज्ञानच व्हावं लागेल, विषय ज्ञानपर्यंत पोचावं लागेल, तरीही परमेश्वराचं अगाधत्व कळेल की नाही कळेल सांगता येत नाही. इथे सांगितलेलं आहे महावाक्य निर्वचनादी प्रकरणामध्ये जे सांगितलेलं आहे की परमेश्वराकडे 8 गुण आहेत, आणि ते 8 गुण जर का तुम्ही वाचन केले आणि त्याचा अर्थ लक्षात घेतला आणि मग जर का तुम्हाला प्रश्न केला की 9वा एखादा गुण सांगा, तर तुम्ही सांगाल हे 8 गुणच परिपूर्ण आहेत. 9वा एखादा गुण असू शकणंच शक्य नाही. आता म्हणजे एवढे ते 8 गुण परिपूर्ण एकदम आहेत. आणि तिथे सांगितलेलं आहे की हे 8 गुण असून परमेश्वराकडे अनंत गुण आहेत. 8 गुण वेगळे आणि अनंत गुण वेगळे. आता तुम्ही कल्पना करा की 8 गुणा वेगळा 9वा गुण आपल्याला आठवत नाही, तिथे सांगतात अनंत गुण आहेत. ते परमेश्वराचं अगाधत्व किती आहे हे लक्षात येणं सहज शक्य नाही. परमेश्वराचं स्वरूप किती आहे, इथे जर का तुम्ही अभ्यास केलेला असेल, निर्णय अभ्यासलेले असतील, तर कर्मभूमीच्या देवतेचं स्वरूप जे आहे ते 500 योजन आहे, म्हणजे 6000 किलोमीटरचा जो पूर्ण भाग आहे तो कर्मभूमीचा आहे. किंवा मग त्याच्यापेक्षा पुढे 500 योजन झालं, मग 5000, 50,000, 5 लक्ष, 50 लक्ष, 5 कोटी, 50 कोटी, म्हणजे अशा पद्धतीने ते याच्यामध्ये ते वाढत जातं. म्हणजे हे काय आहे, सगळ्या देवतांचं स्वरूप आहे,
हे किती आहे याचं गणित आहे, मोजमाप आहे. इथे सुरू होतं इथे संपतं असं गणित आहे. पण परमेश्वराचं स्वरूप कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं याचा काही थांग पत्ता नाही. ते अगाध स्वरूप आहे. परमेश्वराचं कार्य देखील अगाध आहे. त्याचं तुम्ही काहीच गणित लावू शकत नाही. तुमचे किती पैसे तुम्ही बाजारात नेले, किती खर्च केले, किती शिल्लक आणले, किती वाचवले, हे गणित तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या कर्माचं गणित करून दाखवा. तुम्ही तुमच्या देहाच्या संदर्भातलं गणित करून दाखवा बरं. जसं मी नेहमी सांगत असतो की आपल्या शरीरातले काही जे अवयव वगैरे आहेत ते असं तुम्हाला कधी वाटलं का की याच्यामध्ये डोळे इथे नको पाहिजे होते, डोळे थोडेसे अजून खाली पाहिजे होतं, नाक थोडं वर पाहिजे होतं, असं काही चुकी झालेली दिसते का शरीराच्या रचनेमध्ये? बाह्य चुकी नाही आणि आंतर याच्यामध्ये सुद्धा कुठली चुकी नाहीये. म्हणजे हे एकदाच बनवल्या गेलेलं आहे. आपली आज जी भाजी झाली तशीच भाजी उद्या नाही होत आपली, म्हणजे त्याच्यामध्ये बिघाड होतो. तशा प्रकारे कुठलाही बिघाड मायेने जेव्हा हे देह तयार केलं ते याच्यामध्ये झाले नाही. म्हणजे परमेश्वराचा मनोधर्म किती अगाध आहे, कल्पनाच किती वेगळी आहे. आपल्याला एक घर बांधायचं म्हणजे किती नाकी नऊ येतात. इथे अनंत सृष्ट्या परमेश्वराने तयार केलेल्या आहेत. परमेश्वराच्या मनोधर्माने मायेने ते तयार केलेले आहेत. किती अगाधत्व परमेश्वराचं आहे. तुम्ही आम्ही त्यांच्या कुठल्याही विचारापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. परंतु परमेश्वर प्राप्त करण्याचे मात्र वचन आम्हाला देवाने निरूपण केलेले आहेत. त्या निरूपणाच्या गाभाऱ्यापर्यंत सुद्धा आम्हाला पोहोचता येत नाही. त्या वचनाच्या त्या दारवंठ्यापर्यंत जरी आपण पोहोचलो तरी भरपूर झालं, पण तिथपर्यंत देखील आपण पोहोचत नाही. कारण की परमेश्वराचं सांगणं असेल, परमेश्वराचं अवलोकन करणं असेल, बोलणं असेल, हे सगळ्याच प्रकारच्या गोष्टी जे आहे ते अगाधाचे अगाध, अगाधाचे अगाध. अगाध म्हणजे ज्याचा गाध लागू शकत नाही. आदी मध्य अंत हे तुम्हाला त्याचा थांग पत्ताच लागू शकत नाही, त्याला अगाध म्हणतात. आणि परमेश्वर कसे आहेत? अगाधाचे अगाध. म्हणजे अगाधच कळत नाही, त्याचेही ते अगाध आहेत. ज्याला आपण गुह्याती गुह्य असं म्हणतो. म्हणजे जे गुह्य आहेत त्याही पेक्षा गुह्य, अवघडात अवघड, एकदम जे अवघड आहे तेच कळत नाही, त्याच्यापेक्षा ते अवघड असं परमेश्वर आहेत. आता सांगा बरं, एवढं जर का वर्णन केलं आणि आपण म्हटलो की बाबा आम्हाला देव कळाला, तर आमच्या प्रल्हादबाईंना स्वामी विचारत, बाई देव जाणता का तुम्ही? मग ते काय म्हणाले? जी नेनो, देव माहिती नाही. आपल्याला पण आता देव विचारत तुम्ही पंचावतारांची नावं सांगाल वगैरे सगळं कराल, परंतु देव म्हणजे काय तुम्हाला कळाला का? तुम्ही सांगा बरं. नाही सांगता येणार तुम्हाला. परमेश्वराची व्याख्या कशाला म्हणतात? ज्यामध्ये त्या पदार्थाचं किंवा त्या वस्तूचं, त्या व्यक्तीचं एकदम बरोबर वर्णन केलेलं आहे, ना कमी ना जास्त, जसं आहे तसंच एकदम, त्याला व्याख्या असं म्हटलं जातं. ती व्याख्या आपण सांगू शकत नाही जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही. तर अभ्यास केल्याने देखील परमेश्वर काय हे समजत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. अनुभवी जे ते निके सांगितलं स्वामींनी, म्हणजे तिथे आपल्याला अनुभव घ्यावा लागेल, तेव्हा जाऊन परमेश्वर म्हणजे काय आहे हे लक्षात यायला लागेल. परंतु तरी देखील तुम्ही शब्दात दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही. तुम्हाला ज्या गोष्टी कळाल्या त्या तुम्हालाच कळाल्या, तुम्ही त्या दुसऱ्यांना नाही सांगतायत. तुम्हाला म्हणजे भाजी किती तिखट आहे सांगाल का तुम्ही? किती तिखट आहे? तुम्ही म्हणाल खूप तिखट आहे. खूप म्हणजे नेमकी किती सांगता येते का? नाही सांगता येत. वजन सांगता येतं, 1 किलो आहे, 2 किलो आहे वगैरे, पण तिखट किती किलो आहे, किती ग्रॅम आहे, असं काही सांगता येतं का आपल्याला? नाही सांगता येत. काही गोष्टी तुम्हाला शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाही. तुम्ही फक्त त्याला खूप खूप एवढंच नाव देऊ शकता, बाकी काही नाही. आणि म्हणून परमेश्वर असे आगाधाचे आगाध आहेत. स्वामी यावर हा जो दृष्टांत आहे, आज आपण जो दृष्टांत घेणार आहोत, तो दृष्टांत स्वामी या ठिकाणी निरूपण करतात. हाच दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे औसांना.
उत्तरार्ध 46 क्रमांकाची लीळा येते. औसा अगाधत्व निरूपण. एकुदी गोसावी औसासी काही निरूपण करीत होते. एकदा आमचे स्वामी औसांना काही निरूपण वगैरे करत होते. त्यावरी सर्वज्ञ म्हणलेले हे आगाधाचे आगाध, म्हणजे परमेश्वराबद्दलच काहीतरी त्या ठिकाणी बोलणं सुरू आहे, निरूपण सुरू आहे. आणि मग स्वामी म्हणतात परमेश्वर म्हणजे कसे आहेत? आगाधाचे आगाध आहेत. यावरी गोसावी खड्या कुबड्याचा दृष्टांत निरूपिला. आणि स्वामींनी त्यावर हा जो खड्या खुबड्याचा दृष्टांत आहे तो निरूपण केलेला आहे. कवणी एकू डोहाची थडिये बैसला असे. कोणीतरी एक डोहाच्या थडिये, डोह म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? नदी वेगळी, तलाव वेगळा, विहीर वेगळी, आड वेगळा, डोह वेगळं. डोह म्हणजे पाण्याचंच जलाशयच आहे ते, परंतु ते भरपूर खोल असतं आणि त्यामध्ये पाणी जे कसं आहे, नितळ पाणी आहे. आणि त्या नितळ स्वच्छ पाण्याच्या आतमध्ये तळाशी काय आहे ते पण दिसतं. सगळंच पाणी स्वच्छ नसतं, परंतु जे पाणी स्वच्छ असतं त्याच्या तळातलं आपल्याला दिसतं. कधी नदीचंही पाणी जे आहे तर ते कधी कधी स्वच्छ असतं, त्याच्या खाली जे काही वाळू वगैरे काय आहे ते आपल्याला दिसून येतं. आता खूप लांब जायचं नाही की तुम्ही एक तुमच्या स्टीलच्या टाकीमध्ये वगैरे पाणी भरलं तर कदाचित तुम्हाला त्याचा तळभाग सहजपणे दिसतो त्या टाकीचा. आता यातलं पुढचा भाग आपण बघूया की दिसतं म्हणजे काय दिसतं ना. कवणी एकू डोहाची थडिये बैसला असे. डोहाच्या बाजूला कुणीतरी एक हुशार माणूस बसलेला आहे आपला. आणि तेथ कवणी एकू वेडसू वेडसू ये. आणि तिथे कुणीतरी वेडसू म्हणजे ज्याच्याकडे एक विचार करण्याचा जो काही प्रकार आहे तो थोडासा कमी आहे ना. एखाद्यांना आपण विचारलं का जमेल का तुम्हाला इतक्या वाजेपर्यंत येणं? आमचे भट्टोबासांना स्वामींनी विचारलं की तुम्ही आत्ता जर का नेवाशाला गेलात तर किती वाजेपर्यंत याल परत? आता त्यावेळी घड्याळ नव्हतं बरं का, किती वाजेपर्यंत नाही, कुठल्या वेळेपर्यंत तुम्ही येऊ शकाल. त्या काळामध्ये सकाळ, पश्चात प्रहर, मध्यान्ह काळ, सायंकाळ, रात्र, मध्यान्ह रात्र असे काही शब्द होते प्रयोगामध्ये. तेव्हा भट्टोबासांनी काय केलेलं आहे, लगेच उत्तर नाही दिलं है ना. आपल्याला विचारलं कधी आले, मी लगेच येतो. म्हणजे आपण लगेच येत नसतो. आपण म्हणतो मी 5 मिनिटात येतो, 5 मिनिटात येत नसतो, आपण 50 मिनिटं लागतात. म्हणजे आपल्याकडे जे शब्द प्रयोग आपण करतो त्या शब्दाला आपल्या अर्थाने काहीच किंमत नसते. ते म्हणतात बाबा आमच्याकडे यायला काहीच नाही वेळ लागणार, उतरलं की 5 मिनिटात घर आहे. परंतु तसं ते 5 मिनिटं वगैरे काही नसतं, ते चांगलं अर्धा तास असतं. तशा पद्धतीने भट्टोबासांना जेव्हा विचारलं तर त्यांनी म्हटलं लगेच येतो, असं नाही म्हटलं. ते बाहेर गेले, दिवस बघितला, आकाशाकडे बघितलं, सूर्य कुठे आहे काय आहे, अंदाज केला की आपल्याला जायला किती वेळ लागेल, यायला किती वेळ लागेल, तेव्हा सूर्य कुठे असेल काय असेल. तेव्हा मग त्यांनी आतमध्ये येऊन सांगितलं संध्याकाळच्या पूजावसराच्या पर्यंत मी येईन. म्हणजे विचारपूर्वक जे पण विचारलं ते विचारपूर्वक सांगता आलं पाहिजे. उगाच काहीतरी समोरच्याला खुश करायचं म्हणून काही सांगून चालत नसतं. ते म्हटलं ना दुकानदार हे चालेल ना, टिकेल ना, हा मग टिकेल ना, तो त्याला हे करत असतो. माणसं टिकेल की नाही टिकेल त्यालाही माहिती नसतं. ते तसं भट्टोबासांचं बोलणं नाही आहे. वेडसू वेडसू म्हणजे ज्याला स्वतःचा विचार नाही आहे, शब्द जे बोलल्या जातात त्या शब्दाला त्याला स्वतःलाच किती किंमत द्यायची हे कळत नाही आणि काहीतरी तो निर्णय मांडत असतो किंवा निर्णय स्वतःचे स्वतः तो करत असतो आणि स्वतःला तो वाटून घेत असतो. तशातला हा व्यक्ती आहे. आणि तो जो येतो व्यक्ती तो उदकाचे स्वच्छ निर्मळपण देखोनी, उदकाचं स्वच्छ निर्मळपण आहे त्या डोहाचं. आणि जेवढं ते उदक म्हणजे पाणी स्थिर असेल तेवढी त्याची शुद्धता किंवा त्यातला जो काही
माती असेल त्या पाण्यातली, ती माती तेवढी तेवढी खाली बसून जात असते आणि तेवढं तेवढं ते पाणी स्वच्छ होतं. स्मरणाचं असंच आहे, जेवढं तुम्ही शांत बसाल तेवढं तुमचं मन लवकर स्थिर होईल. तुम्ही काल आपला विषय झाला ना, डोळे आपण उघडे ठेवले आणि इकडे तिकडे बघत राहिलो, मन स्थिर होणार नाही. देह जर का आपण हलवत राहिलो, सततच हालचाल आपली सुरूच आहे, तर आपण स्थिर होऊ शकत नाही. आणि स्थिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनामध्ये जे विचारांचं जे काही पूर्ण म्हणजे त्या गढूळ पाण्यासारखे जे विचार आहेत ते विचार खाली बसणार नाहीत. त्यासाठी स्थिर व्हावं लागतं आणि मग शुद्धत्व जे आहे ते वर येत असतं, तरंगत असतं. तशा पद्धतीने या डोहाची जी स्थिरता आहे त्याच्यामुळे ते पाणी एकदम स्वच्छ आहे. आणि ते स्वच्छ पाण्यामुळे काय झालेलं आहे की अंतुल खडे खुबटे असळग देखे. अंतुल जे खडे आणि खुबटे आहेत, दगड आहेत आतमधली, ते असळग देखे म्हणजे वर येतात ते. आता आपण इकडे टाकीकडे येऊया. तुम्ही टाकी भरलेली आहे ना, त्या टाकीमध्ये जे काही तळ आहे तो तळाचा जो भाग आहे ना तो उथळ होत असतो. जेव्हा त्याच्यामध्ये पाणी आपण टाकतो तेव्हा ते उथळ झाल्यामुळे काय होतं की आपल्याला असं वाटतं की तो तळ इथे जवळच आहे, परंतु तो खोल असतो, तो जवळ नसतो. पण दिसताना मात्र तो जवळ दिसतो. आपल्या दृष्टीला प्रत्येक वेळी ते म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं. आता इथे हे भासतं आपल्याला आणि भासतं त्याच्यामुळे असं वाटतं की असंच आहे, पण वास्तविक दिसतं ते वेगळं, भासतं ते वेगळं आणि वास्तविक असतं ते वेगळं. असं सगळा फरक आहे. आणि म्हणून वास्तवापर्यंत पोचायला तुम्हाला काही गोष्टींचा जे काही प्रयोग आहेत ते करावे लागतात, काही प्रमाण जे आहेत ते बघावे लागतात. तोपर्यंत तुम्ही सत्यापर्यंत पोचू शकत नाही. एखादा माणूस चांगला बोलतो म्हणजे तो चांगला आहे नाही, काही प्रयोग करावे लागतील तुम्हाला. एखादा माणूस तुम्हाला वाईट बोलतोय म्हणजे तो माणूस वाईट आहे अशातला भाग नाही. एका ठिकाणी असंच झालेलं की ते मोठे दादा होते, ते एका ग्रस्तावर चिडले मोठ्याने, सगळ्यांच्या समोर चिडले ते. आणि त्या ग्रस्तांना आम्हीच बोलून आणलं होतं. त्यांनीच सांगितलं त्यांना बोलून आणा, आम्ही बोलून आणलं. आणि ते आल्या त्यांच्यावर एवढे चिडले ते. आणि मग आम्हाला पण वाईट वाटलं की आपल्यामुळे असं झालं, आपण निमित्त झालो याला. मग ते गेले, दादा आतमध्ये गेल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला बोललो की तुम्हाला दादा एवढं बोलले. दादांचं तसं काय नाही, आत्ता 5 मिनिटात येतील बघा, ते परत बाहेर येतील. ते दादा बोलतात तर ते बोलून मोकळे होतात, त्यांच्या मनात काहीच राहत नाही, एकदम स्वच्छ आहेत दादा. आणि खरोखर 5-10 मिनिटात दादा लगेच आले, चला नाश्ता करून घ्या. त्यांच्याशी बोलले, ते म्हणे बघा आले की नाही, ते आमचं नेहमीच आहे म्हणे. म्हणजे त्यांचं बोलणं आम्हाला एवढं सुद्धा लागत नाही. ते बोलले ते बरोबर बोलले, मला मी जो वेळ दिलेला त्या वेळात मी आलो नाही. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात तो व्यक्ती आपल्याला तामस दिसतो पण वास्तविक तो स्वच्छ मनाचा असतो. आणि एखादा व्यक्ती गोड बोलेल तर तो कदाचित त्याचे विचार मात्र गढूळ असू शकतात. आणि म्हणून आपल्याला जसं दिसतं तसं नाही. जे उथळ दिसतं ते उथळ नसतं, ते खोल असतं. काही गोष्टी आपल्याला खोल वाटतात परंतु ते आपल्या जवळ असतात ना. जर का तुम्हाला स्मरण करायला सांगितलं, तू म्हणाल बाबा बाकी काही करायला सांगा, तुम्ही बडबड करायला सांगा, बाकी सेवा करायला सांगा, हे सांगा, स्मरण आमच्या ज्याने होत नाही. स्मरण तुम्हाला खूप खोल वाटतं, तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. परंतु स्मरण सगळ्यात जास्त आपल्या जवळचं आहे, तिथपर्यंत तुम्ही सहजपणे पोचू शकता. फक्त आपण मानसिकता केली की मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही, मला हे येऊ शकत नाही, असं आपण आपली मनस्थिती तयार करून ठेवलेली आहे. आणि म्हणून जे जवळचे साधनं आहेत, विधी आहेत बघा, तुम्हाला अन्नदान करायचं, तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात की नाही? वस्त्रदानाला पैसे खर्च करावे लागतात, परंतु स्मरणाला किती पैसे खर्च करावे लागतात? आता मी मगाशी सांगितलं डोळे बंद करून स्मरण करा, किती खर्च आला तुम्हाला? काहीच खर्च नाही आला.
म्हणजे तिथे फक्त डोळे बंद करून देवाचं नाम घ्यायचं. किती सोपी साधना आहे, परंतु ती साधना आपल्याला जमत नाही. त्याऐवजी मी सांगितलं 500 प्रदक्षिणा घाला, तर तुम्ही सहजपणे ते घाला, परंतु 5 गाठी स्मरण मात्र होणार नाही. स्मरण आपण एकदम खोलामध्ये नेऊन ठेवलेले आहे. काही गोष्टी उथळ केल्या की हे केल्याने देव भेटेल असं आपला समज झालेला आहे. आणि म्हणून तो जो काय आहे व्यक्ती वेडसू वेडसू उत्काचे स्वच्छ निर्मळपण देखून अंतुल खडे खुबटे असळक देखी, त्याला वाटतं हे वरच आहेत, हे सहजपणे हात टाकून काढता येतील. मग तो काय करतो, अंगीची बाहे वरते सारुनी हातू घाली, म्हणजे लांब हाताचं शर्ट घातलेलं आहे त्याने, हे समजून चालायचं. आणि त्यांनी ते काय केलं, ती बाही जी आहे ती अशी वर केलेली आहे की आता हात टाकला की असं लगेच तो दगड हाताला लागणार आहे. आणि म्हणून बाहेवर ते सारुनी हात घाली, हाते न पवे, त्याच्या हाताला काही ते लागलं नाही, तो दगडाचा स्पर्श सुद्धा त्याला झालेला नाही. मग पाव घाली, मग असं त्यांनी काय केलेलं आहे, पाय असा थोडासा आतमध्ये टाकून बघितला त्या पाण्यामध्ये, त्या डोहामध्ये, तर त्या पायाला सुद्धा ते जे काही पाषाण आहेत ते लागलेले नाहीत. मग पडदणी घेऊन बुडी दे, मग त्यांनी काय केलेलं आहे, पडदणी म्हणजे एक टॉवेल वगैरे सारखं त्यांनी गुंडाळून काय केलेलं आहे, आतमध्ये उडीच मारलेली आहे पाण्यामध्ये. हाताला लागत नाही, पायाला लागत नाही, मग उडी मारू, आणि उडी मारून म्हणजे आता ते खडे खुपटे कसे असतील, थोडेसे काहीतरी आकर्षक असू शकतात बरं का, नाहीतर उगाच काळ्या दगडांसाठी कोण उडी मारेल. तिथे काहीतरी आकर्षक दगड असतील, विविध रंगाचे असतील वगैरे. आम्ही एका आश्रमामध्ये म्हणजे माझ्या लहानपणी आम्ही थांबलो होतो, त्या आश्रमाच्या मागे डोंगर होता चांगला, तर त्या डोंगरावर आम्ही गेलो तर आम्हाला तिथे असे विविध प्रकारचे दगड मिळाले. आम्ही एवढे दगड गोळा केले होते, ते वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे वगैरे. मग ते आमच्या सोबतचे जे मोठे लोक होते त्यांना टेन्शन आलं आहे की हे एवढे दगड कसे न्यायचे. आमचं होतं की हे एवढे दगड आम्ही जमा केले ते घरी घेऊन जायचे. ते म्हणाले असे एकाकडचे दगड एकीकडे जर का नेलं तर ते अशुभ असतं, ते चांगलं नसतं, आपल्यावर संकट येतं. आता आम्हाला पण ते खरंच वाटलं बरं का, त्या काळामध्ये संकट येतं म्हणजे आम्हाला तसं समजावून सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे असं काहीतरी आकर्षक ते दगड असल्यामुळे तो व्यक्ती त्याच्यामध्ये उडी मारतो. आणि मग पडदणी घेऊन बुडी देते तेणेही न पवे, आता तो उडी मारतो आणि त्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत त्याचा श्वास त्यांनी रोखून ठेवला पाहिजे, तो त्याच्याकडनं रोखून ठेवला जात नाही. आणि एकदम गुदमरल्यासारखं होतं, परत वर येतो, परत आतमध्ये जात असेल, परत वर येत असेल, 2-4 वेळा झालं असेल असं. म्हणजे उडी मारून देखील त्याला ते जे काही प्राप्त करायचं आहे ते काही प्राप्त झालं नाही. मग थडिये बैसला असे तो म्हणे, जो काठाला बसलेला व्यक्ती आहे तो मगासपासनं याचे सगळे कृत्य बघून राहिलेला आहे. तो प्रत्येक वेळी त्याला वाटतं बरं का सांगावं आपण, पण त्याला काही सांगता येत नाही. परत दुसरा प्रयोग जेव्हा करतो तेव्हाही त्याला वाटलं असेल बरं का की सांगावं आपण, पण त्यांनी काही सांगितलं नाही. आता तिसरा प्रयोग केला ह्यांनी, मग मात्र जो डोळस व्यक्ती आहे, तिथे हुशार व्यक्ती आहे, त्यांनी मात्र ते पाहिलं आणि मग तो बघतो की आता काहीतरी चौथा प्रयोग करेल, त्याच्या आधी आपण याला सावध केलं पाहिजे. तो म्हणतो आगा हे अक्षोभ्य उदक, अक्षोभ्य म्हणजे जे क्षोभल्या जात नाही. लक्षात घ्या, शब्द वेगळा आहे एकदम. म्हणजे त्या पाण्याला वरती तुम्ही कितीही ढवळून काढण्याचा प्रयत्न केला तरी वरचं जे पाणी आहे ते हालेल, परंतु त्या पाण्याचा जो गाभा आहे, त्या तळाचा जो भाग आहे, ते पाणी अजिबात हलणार नाही, ते क्षोभणार नाही. तसं एखाद्या व्यक्तीला आपण किती चिडवलं तर तो एखादा व्यक्ती लगेच रागामध्ये येऊन जातो, तो लगेच क्षोभतो. तसं एखाद्या व्यक्तीला किती हे केलं तरी तो अंतरामध्ये तो क्षोभत नाही, चिडत नाही, त्याला काहीच वाटत नाही, चालू द्या, काही हरकत नाही.
तशा पद्धतीचं हे उदक आहे की त्या उदकाला तुम्ही कितीही ढवळण्याचा प्रयत्न केला तर आतमधलं जे तळाचं जे पाणी आहे त्याला काही एक फरक पडणार नाही. इतकं हे अक्षोभ्य उदक आहे, म्हणजे इतकं ते खोल आहे. ते दिसताना उथळ दिसत असेल, त्याची खोली लक्षात येत नसेल, काही काही गोष्टींची खोली आपल्याला लक्षात येत नसते. स्वामींची काही वचनं आहेत, लीळा आहेत, निरूपण आहेत, स्वामींचं काही सांगणं आहे, त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो गर्भित अर्थ, वरवडेचा अर्थ आपल्याला कळतो, गर्भित अर्थ आपल्याला जो कळायला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप चिंतन करावं लागतं आणि मग तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. किंवा त्या वचनाचे तसे जे अर्थ आहेत ते सहजपणे आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आणि जोपर्यंत आपलं चिंतनाचा जो भाग तो आपण सखोल नेत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही अर्थाच्या त्या गर्भित अर्थापर्यंत आपण पोचू शकत नाही. आणि म्हणून जसं आमच्या स्वामींनी सांगितलं की तुम्हा बोडी गंगा समान, साधूला बोडी काय आणि गंगा काय, म्हणजे गंगा म्हणजे स्वच्छ उदक, बोडी म्हणजे अशुद्ध उदक. आता कोणीतरी भट्टोबासांना काय करतात, गढूळ पाणी प्यायला देतात. भट्टोबास ते पाणी पिऊन घेतात आणि मग त्यांना विचारतात की तुम्ही हे असं पाणी का दिलं. ते म्हणाले स्वामींनी सांगितलं बोडी गंगा समान, म्हणजे वरवडे अर्थ त्यांना कळाला. भट्टोबासांनी गर्भित अर्थ सांगितला बोडी गंगा समान ते स्वतःसाठी, पण दुसऱ्याला देताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा, दुसऱ्याला देताना नेहमी कसं द्यावं, स्वच्छच दिलं पाहिजे. म्हणजे हा एक गर्भित अर्थ त्या वचनातनं आम्हाला कळालेला, तो बाकीच्यांना नाही कळाला, तो भट्टोबासांना कळालेला आहे. कारण की तेवढी विचारसारणी असावी लागते, तेवढ्या वेळ त्याचं चिंतन करावं लागतं. विषय किती गंभीर आहे त्यावर तुम्ही त्याच्या निर्णयाचा वेळ लागता. तुम्ही म्हणता आम्ही उद्या सांगतो, किंवा अजून हलका विषय असेल तर संध्याकाळपर्यंत सांगतो, लगेच सांगतो. मग एखादा विषय विचारला तर उगाच आपलं डोकं खाजवेपर्यंत उत्तर लगेच भेटतं, ठीक आहे मग असं करून टाका, लगेच निर्णय देतो. पण काही निर्णय जे असतात ते वर्षानुवर्ष ते काय असतात, सुरूच असतात, त्याचा निर्णय लागत नाही ना. कोर्टामध्ये कितीतरी केस सुरू आहेत, वर्षानुवर्ष त्याचा निर्णय लागत नाही. जेवढं तुमची विचारसारणी जास्त असेल तेवढा तुम्हाला विचार करायला पण वेळ लागू शकतो, लगेच तुम्ही उत्तर त्याचं देणार नाही. तशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे की आगा हे अक्षोभ्य उदक, एक शोभण्यासाठी खूप तुझ्यामध्ये पण काय असलं पाहिजे, ती पोहण्याची क्षमता, श्वास रोखण्याची क्षमता इत्यादी सगळं असावं लागतं. त्या खोलामध्ये जाण्याची क्षमता असावी लागेल, तेव्हा जाऊन कुठे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, अन्यथा पोहोचणे अवघड आहे. तू भलतेही करी पा जरी पावसी, तू भलतेही करी पा, तू काहीही जरी केलंस तरी तू तिथे पोहोचू शकत नाही. जसं समुद्र आहे, समुद्राचं तळ कुठे आहे माहिती आहे का आपल्याला, किती काही पोहणारा असेल तो तळाशी नाही जाऊ शकत, म्हणजे ते अक्षोभ्य उदक असल्यासारखं आहे. ते म्हणतात किंवा समुद्रामध्ये किती काही त्या सुनामी लाटा आल्या तरी समुद्राचा जो गाभा आहे तो मात्र शांत असतो, तिथे कुठल्याही प्रकारचं वादळ वगैरे काही नसतं. ते वादळ फक्त वरच्याच भागामध्ये आपल्याला दिसून येत असतं. अशा पद्धतीने तो जो डोळस व्यक्ती आहे, थडीयेसी बसलेला जो जाणकार व्यक्ती आहे, तो मात्र काय करतो, त्या व्यक्तीला सांगतो की बाबा हे अक्षोभ्य उदक आहे, तू याच्या नादी लागू नको, काय होईल, नाहीतर श्वास हे होऊन जाईल आणि आतमधल्या आतमध्येच तू जाशील, तर वर सुद्धा येणार नाहीस. मग कधी येतो वर माणूस, मेल्यावरच येतो. जिवंत माणसं तरंगत नाहीत, त्यांना तरंगून ठेवावं लागतं स्वतःला पोहून वगैरे, पण मेलेल्या माणसाला काहीच न करता तो तरंगतो. ही पाण्याची विशेषता आहे. आणि या अक्षोभ्य उदकाच्या जेवढ्या खोल जाशील तेवढा तू मृत्यूच्या जवळ जाऊ शकतोस, म्हणून याच्या मागे लागू नकोस. आता कसं आहे की हा जो सांगणारा माणूस आहे आणि पहिल्यांदा सांगितलेलं नाहीये, दुसऱ्यांदा पण सांगितलेलं नाही, तिसऱ्यांदाच का सांगितलेलं आहे, कारण की काय असतं की पहिल्यांदा जर का सांगितलं
सुरुवातीला, तर मुळामध्ये त्या व्यक्तीची आणि या व्यक्तीची ओळख नसते. अनोळखी व्यक्तीचं आपण जास्त ऐकत नसतो. दुसऱ्यांदा सांगावं तर ते पटेलच असं काही नाही. तिसऱ्यांदा सांगावं म्हणजे अनुभवाला काहीतरी आलेलं असतं. जसं माझं पण नवीन ठिकाणी निरूपण सुरू झालं तर पहिले 2-3 दिवस मी जास्त काही बोलत नसतो. जसं जसं शेवट जवळ येतो तसं मला सांगण्याची ऊर्जा, म्हणजे माझी ओळख झालेली असते तुमच्याशी. ते काय बोलावं तुम्हाला किंवा काय तुमच्या चुका असतील किंवा काही न्यूनता असेल ते माझ्याही लक्षात यायला लागतं आणि त्या गोष्टी मग भरून काढण्याचा प्रयत्न असतो. पण ते सुरुवातीला बोललं, मध्यंतरी बोललं तर नाही, पण शेवटी एक तर संपर्क झालेला असतो. मला तुम्ही लक्षात येता आणि तुम्हालाही माझं बोलणं लक्षात येत असतं. मग शेवटीच ते बोलणं सुरू होऊन जात असतं, निरूपणाची समाप्ती होऊन जाते. तशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला जर का कोणी सांगितलं तर आपण सुद्धा तेवढं काही त्याला महत्व देत नाही. पण जर का अनुभव जर का आल्यानंतर मग लक्षात येतं की नाही, पुढच्याच ठेस आणि पुढचा वेडाच का. पुढचा पण शहाणा झाला की ज्याला ठेस लागली. आतापर्यंत म्हणीमध्ये फक्त मागचाच शहाणा आहे. मी चिंतन केलं की त्याच्यामध्ये ज्याला ठेस लागली तो पण शहाणा झाला की आता खाली बघून चालायचं आहे. परंतु त्याच्या आधी त्याला सांगितलेलं आहे की खाली बघून चाल, पण त्याला अनुभव नसल्यामुळे त्यांनी ते ऐकलं नाही. पण जेव्हा ठेस लागली मग त्याला परत सांगितलं गेलं, मगाशी सांगितलं ना खाली बघून चाल. म्हणजे एकदा अनुभवास आल्यानंतर मग सांगितलं, म्हणजे त्यांनी अक्षोभ्य उदकामध्ये उडी मारून जेव्हा खाली जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या कुठेतरी लक्षात आलं की हे आपल्याच्याने शक्य नाही बरं का. जे हाताने प्राप्त होईल की पाय टाकून त्याला स्पर्श करता येईल हे जे वाटत होतं, हे तर बुडी मारून सुद्धा आपल्याला ते साध्य करता आलं नाही. हे त्याला कुठेतरी अनुभवाला आलं. आत्ता जो शहाणा व्यक्ती त्याला जे सांगेल ते त्याला पटणार आहे, तोपर्यंत पटणार नाही. एखाद्याला किती सांगितलं लग्न करू नको बरं का, संसार म्हणजे अवघड आहे, त्याला ते पटणार नाही. पण तीच व्यक्ती जेव्हा म्हातारी होते आणि त्याला जेव्हा भेटलं तेव्हा तो म्हणतो तेव्हा बाबा तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं बरं का. म्हणजे अनुभव आल्यानंतरचा भाग वेगळा आहे, अनुभव येण्याच्या आधीचा जो काही भाग आहे तो वेगळा आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वर देखील असेच वाटतात की आपल्याला वाटतं आपण हे केलं की परमेश्वर भेटतील, ते केलं की परमेश्वर भेटतील, परंतु त्याच्याने ते भेटणार नाहीत परमेश्वर. आणि ती भेटण्याची पद्धतीच मुळात सांगितलेली नाही आहे की अशाने परमेश्वर भेटणार आहेत. तसं नाही होणार. तुम्ही जे पदार्थ बनवता ते पदार्थ बनवण्यामध्ये जो एक पदार्थ बनवता त्याच्यामध्ये अनेक पदार्थ तुम्ही टाकत असता वेगवेगळे. आता तुम्हाला जो पदार्थ बनवायचा आहे त्याच पदार्थाच्या साधनं जे आहेत तेच तुम्हाला त्याच्यात टाकावे लागते. तुम्ही वेगळे पदार्थ टाकले तर तो पदार्थ जो पाहिजे तो बनणार नाही, तो वेगळाच काहीतरी बनवून बसेल. म्हणून जे पाहिजे त्यासाठी जी सामुग्री असली पाहिजे ती सामुग्री जर का उपयोगात आणली तर तो पदार्थ, ती वस्तू आपल्याला मिळत असते. तसं परमेश्वर प्राप्त करण्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये मानव पंथामध्ये विविध गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, विविध गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या केल्याने आपल्याला असं वाटतं. त्याचं खूप लोक आम्हाला बोलतात आम्ही उपदेशीच आहोत, आम्ही आवाज चांगली गोष्ट आहे, मग आम्ही जाईच्या देवाच्या यात्रेला नेहमी जातो. बस त्यांना असं वाटतं आम्ही एवढं सांगितलं म्हणजे आमची ती आयडेंटिटी झाली एकदम, बस एवढंच करता आणि अजून काय करता नाही, बाकी काहीच नाही. जाईच्या देवाला वर्षातून एकदाच जाता, तेव्हा हो एकदाच जातो, पुन्हा जात नाही. म्हणजे त्याच्याने आपल्याला देव होणार आहे का? नुसतंच एकदा गेल्याने देव होणार का? बरं पुन्हा गेल्याने तरी देव होणार आहे का? नाही. पुन्हा नुसतंच जायचं नाहीये, पुन्हा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काहीतरी स्वामींनी सांगितलेले विधी करावे लागतील, तर मग परमेश्वर भेटण्याची कुठेतरी योग्यता आपली तयार होईल. अर्थात आपल्याला असं वाटलं की मी असं केलं, मी तर तुम्हाला फक्त माझं पण सांगितलं की मी जर का म्हटलं मी आता संन्यासाचे वस्त्र घेतले म्हणजे आता मला देव होणार, ते पण त्याच्यातच येतं, खड्या खोपड्याच्या दृष्टांतातच येतं. ते याच्याने पण देव होत नसतं. मी जर का म्हटलं मी संन्यास वेश घेतला म्हणजे मला देव झाला, मला देखील काय करावं लागेल, आचरण करावं लागेल, त्याच्याशिवाय मला सुद्धा देव भेटणार नाही.
मी म्हटलं मी नुसते निरूपण करतो म्हणजे मला आचरण करायची गरज नाही, तसं नाही. मला तुम्हाला जे मी सांगतो त्यातलं बहुतांश मला कुठेतरी आचरावं लागतं. आणि लक्षात घ्या, आधी मी जे निरूपण करायचो ते लोकांसाठी करायचो, आता मी लोकांसाठी निरूपण करत नाही. मी सांगतो तुम्हाला, समोर तुम्ही असता पण मी सांगत असतो ते मला. मी जेवढं पण काय सांगतो ते सगळं मी मला सांगत असतो, तुम्हाला सांगतच नसतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर लावून घेता आल्या पाहिजेत, आपल्यावर प्रयोग करता आल्या पाहिजेत, तर जाऊन कुठेतरी परमेश्वर भेटेल. आणि परमेश्वर भेटण्याची नेमकी पद्धतच काय आहे? ते अक्षोभ्य जे उदक आहे ना, त्या अक्षोभ्य उदकाचे जे खडे खुपटे आहेत, तुम्ही बघितले, त्यांनी 3 प्रयोग केले, भेटले का त्याला ते दगड? परंतु एखादा प्रयोग असा आहे की जर का तो त्यांनी यथायोग्य केला तर त्यापर्यंत तो पोहोचू शकतो. त्यांनी जर का ते ऑक्सिजनचं सगळं लावून तो आतमध्ये गेला तर सहजपणे तो पोहोचू शकतो तिथपर्यंत. परंतु तो प्रयोग करावा लागेल. इतक्या प्रयोगाने जे साध्य झालं नाही ते कुठल्या तरी एका प्रयोगाने ते साध्य होणार आहे. त्या प्रयोगापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. जसं एखादी वस्तू हरवते, ती भेटत का नाही आपल्याला? सांगा बरं, का भेटत नाही? कारण की ती जिथे ठेवली असते तिथे आपण शोधत नसतो, आपण सगळ्या ठिकाणी शोधतो, पण ती वस्तू ठेवली कुठे तिथे आपण शोधत नाही. तिथे जर का शोधली तर ती भेटणारच आहे. तसं परमेश्वर भेटण्याचे जे काही साधन आहेत तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. बाकी सगळी साधनं आपण करत राहतो, हे ते सगळंच करत राहतो, परंतु वास्तविक परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम आहे तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. त्या साधनांना आपण आपल्या जगण्यामध्ये आणत नाही. त्यामुळे परमेश्वर भेटणं हे थोडं आपलं आणि परमेश्वरातलं अंतर वाढवत हे चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल? त्यापर्यंत पोहोचावं लागेल. याचा सिद्धांत सांगतात, तैसे आवर विद्यांच्या साधनी परमेश्वर पावनी म्हणती, परी तो काहीसे नाही न पविजे. आवर विद्या म्हणजे तुम्ही जर का दृष्टांत सुरुवातीपासून ऐकले असतील तर पर आणि आवर. पर म्हणजे परमेश्वर पैकीचं दातृत्व आणि आवर म्हणजे जीव देवता प्रपंच पैकीचं दातृत्व. तर तुम्ही जर का आवर साधनाच्या माध्यमातनं, आवर विद्येच्या माध्यमातनं जर का लक्षात घ्याल की परमेश्वर आम्हाला भेटतील, तर ते भेटणार नाहीत. परंतु ते कशाने भेटणार आहेत? पर साधनाच्या माध्यमातनं भेटणार आहेत. हातस्थानी शिल्प विद्या, पायस्थानी अपरोक्ष विद्या, बुद्धिस्थानी चैतन्य विद्या, थडिये बैसला तिये स्थानी अपरोक्ष ज्ञानिया. म्हणजे या ठिकाणी त्याचे विभाग आम्हाला सांगितलेत की तो हात टाकतो म्हणजे काय? म्हणजे शिल्प विद्या आहे. खालील 4 स्थानीच्या विद्या आहे. तुमची अन्यव्यावृत्ती पाठांतर असेल तर तुम्हाला विषय लक्षात येईल. खालील 4 स्थानीच्या ज्या देवता आहेत, 72 कोटी देवता, त्या देवतेंच्या साधनाने परमेश्वर भेटत नाही. पायस्थानी अपरोक्ष विद्या म्हणजे स्थूळ विद्या ज्या आहेत त्या विद्या जर का झाल्या चैतन्य मायेपर्यंतच्या विद्या, ब्रह्मादिक शेषयापासून, तरी परमेश्वर त्याच्याने प्राप्त होणार नाही. बुढीस्थानी चैतन्य विद्या आणि तिसरं बुढीस्थानी चैतन्य विद्या जर का झाली, सकळ विद्येमध्ये उच्च देवतेची उच्च विद्या आहे, तरी देखील परमेश्वर त्याच्याने भेटत नसतात. थडिये बैसला तिये स्थानी अपरोक्ष ज्ञानिया. आणि थडिये बैसला तिये स्थानी कोण आहे? अपरोक्ष ज्ञानी आहे. आणि तो म्हणे, तू भलतेही करी पा जरी पावसी, तू भलतेही करी पा जरी पावसी. म्हणजे आता इथे आपण एक थोडा वेगळा अर्थ पण घेऊ शकतो. शाब्द ज्ञानी म्हणजे आता आपण उपदेश घेतलेले आहेत, ते म्हणतील आम्हाला देव भेटले, पण देवाच्या स्वरूपामध्ये पावन होण्यासाठी विशेष ज्ञानापर्यंत जावं लागतं. अक्षोभ्य उदक, शाब्द ज्ञानात देव भेटत नाहीत, अपरोक्ष ज्ञानातही नाही भेटत. ईश्वर प्राप्तीचा विषय चालू आहे बरं का. ईश्वर अवतार भेटण्याचा विषय नाही चालू. ईश्वर अवतार तर भेटतील आपल्याला, पण ईश्वराच्या स्वरूपामध्ये पावन होणं हे शाब्द ज्ञानात शक्य नाही.
तिथे अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञानापर्यंतचा अक्षोभ्यपणा आहे तिथे. किंवा अप्रोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा देव भेटत नाही, कारण पुढे सामान्य विशेष ज्ञान आहे. सामान्य ज्ञानातही परमेश्वर भेटत नाहीत, कारण पुढे विशेष ज्ञान आहे. अजून विशेष ज्ञानातही परमेश्वर भेटत नाहीत, कारण की ते कृपास्पदाचं दुःख अजून आहेच आहे. किंवा विशेष ज्ञानाची परिपूर्णता होणं हे अजून बाकी आहे. एवढं सगळं झाल्यानंतर मग परमेश्वराच्या स्वरूपामध्ये तो जीव जो आहे तो पावन होतो. चहू ज्ञानामध्ये तो स्वरूपामध्ये पावन होत नाही. अप्रोक्ष ज्ञानात स्वरूप दिसतं, ते कसं आहे काय आहे, सामान्य ज्ञान त्याच्यापेक्षा चांगलं दिसतं, विशेष ज्ञानात त्याच्यापेक्षा चांगलं दिसतं, परंतु त्याचं पावन मात्र होत नसतं. आणि ते पावन होणं म्हणजे ते अक्षोभ्य उदक जे आहे ते प्राप्त होणं, किंवा ते खडे खुपटे जे सांगितलेले आहेत ते प्राप्त होणं जसं त्या व्यक्तीला शक्य होईल, तशाच प्रकारे जे शाब्द ज्ञानात आम्हाला अक्षोभ्य वाटतं, अपरोक्ष ज्ञानात जे अक्षोभ्य वाटतं, किंवा सामान्य विशेष ज्ञानात जे अक्षोभ्य वाटतं, ते विशेष ज्ञानाच्या शेवटी या परी योग्य होय त्याचे परमेश्वराच्या स्वरूपी त्या जीवाला पावन करतात. विशेष ज्ञानाच्या शेवटी म्हणजे तिथे ते प्राप्तता झाली. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे खड्या खुपट्यापर्यंत सुद्धा तो जीव विशिष्ट उपायाने पोहोचू शकतो. आता तो जो उपाय करतोय त्याच्याने त्याच्यापर्यंत नाही पोहोचतायत, परंतु त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा जर का उपाय केला तर मात्र त्याला तिथपर्यंत पोहोचता येणार आहे. तशा पद्धतीने आपण आता जे साधना आचरतोय त्याच्याने आपल्याला देव होणार नाही. मी मगाशी सांगितलं तुमचं समाधान होईल, पण देव नाही होणार. देव होण्यासाठी म्हणून स्वामींनी काही वचन सांगितलंय, काही प्रकरण सांगितलेले आहेत, तेच तुम्हाला करावे लागतील, तो जेणे परी व्हावा. आमचे आचार्य भट्टोबास ते दुःख करायला लागले की स्वामींनी जे काही दोष सांगितले ते सगळे माझ्याकडे आहेत. आपल्याला जर का कोणी दोष सांगितले तर त्या दोषांचे लोक लगेच आपल्याला आठवायला लागतात. मंदिरात कोण कोण येतं, आपण म्हटलं ते तामस असतो एखादा व्यक्ती, लगेच एक व्यक्ती समोर आला आपल्या डोळ्यापुढे की ते आमके ते येतात ना, ते तामस आहेत बरं का. म्हणजे आपण सगळे दोष दुसऱ्यांना लावून बघतो. भट्टोबासांना जेव्हा सांगितले दोष तेव्हा ते म्हणाले की हे सगळे दोष तर माझ्याकडेच आहेत, म्हणजे मला देखील देव होणार नाही. म्हणून ते निरूपण संपल्यानंतर थोडं बाजूला जाऊन ते रडायला लागले, डोळ्यामध्ये अश्रू आले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की रडून काही होणार नाही. येणे खडकेसी कपाळ घ्या पा जरी होय. या दगडावर जर का तुम्ही डोकं आपटून जर का म्हटले मला देव भेटले पाहिजे, देव भेटले पाहिजे, त्याच्याने पण देव भेटणार नाही. तो जेणे परी व्हावा तो तेणेची परी होईल. तो ज्या पद्धतीने भेटण्याची पद्धती सांगितली देवाने, तर त्याच पद्धतीचा अवलंब केला, आचरण केलं तरच तुम्हाला देव भेटणार आहे. जर का आता आपण या दिशेला उलट्या दिशेला गेलो तर नांदेड लागेल का तुम्हाला? नांदेड लागेल का? दुसरा देश लागून जाईल, पण नांदेड नाही लागणार. नांदेड या दिशेला आहे, तुम्हाला या दिशेला जावं लागणार आहे. म्हणून तुमची दिशा बदलली की मग सगळ्याच गोष्टी बदलतील. आणि म्हणून इथे अप्रोक्ष ज्ञानी जे व्यक्ती आहेत ते त्यांना सांगतात की तू भलते ही करी पाजरी पावसी परमेश्वरू काही से नाही न पविजे. परमेश्वर कशानेच प्राप्त होणार नाही. कशानेच म्हणजे इथे जेवढी साधनं तुम्ही करत आहात त्या कुठल्या साधनाने परमेश्वर भेटणार नाही. त्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं साधन म्हणजे असतीपरी जे प्रकरण आहे त्याचं विश्लेषण आचार प्रकरण आहे, त्याचं विश्लेषण आचार माळिका प्रकरण आहे, हे अभ्यासावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आम्हाला दत्तात्रय कवच, संकष्टोत्तर पंजुर याच्यातून थोडं बाहेर निघावं लागेल. महानुभाव तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. हे जे काही पारायण आपण करतो ते काही महानुभाव तत्वज्ञानाचा अभ्यास नव्हे. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान तुम्हाला त्याच्याने कळणार नाहीये. त्यासाठी महानुभाव तत्वज्ञानाची जी पुस्तकं आहेत त्याचंच वाचन करावं लागेल. त्याच्यात सांगितलेले जे काही वचन आहेत त्याचं आचरण करावं लागेल, त्याचं अनुपालन करावं लागेल, आणि मग आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. नाहीतर मग आपण जिथे आहोत तिथेच त्या स्थितीमध्ये आपण राहणार आहोत. आणि म्हणून हा खड्या खुबड्याचा दृष्टांत जो आहे
तो स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलेला आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी खड्या खुबड्याचा हा जो 15 क्रमांकाचा दृष्टांत आहे तो श्रवण करत असताना पूर्वार्ध 541 क्रमांकाची लीळा आणि उत्तरार्ध 46 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत